नमस्कार मित्रांनो, स्टडी विथ शिंदे क्लासेस या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलेलो म्हणजे इयत्ता 10वीचा आपल्या महाराष्ट्र बोर्डाचा सिलेबस, जो की अल्जेब्रा मधील आहे. प्रॅक्टिस आहे 3.4, जो अरिथमॅटिक प्रोग्रेशन हा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये शेवटचे एक्सरसाइज आहे. याच्यामध्ये आपल्याला वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत, ज्याला आपण शाब्दिक उदाहरण म्हणतो. म्हणजे आपल्याला जे शब्दाच्या स्वरूपामध्ये दिलेले असतात ते आपल्याला काय करायचे असतात, इक्वेशनच्या स्वरूपामध्ये लिहायचे असतात आणि मग पुन्हा सॉल्व्ह करायचे असतात दिलेल्या कंडिशननुसार. ओके, तर हा पूर्ण व्हिडिओ पहा, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा डाऊट याच्यामध्ये राहणार नाही. आपण सुरुवात करू पहिल्या क्वेश्चनपासून. तो आहे ऑन 1 January 2016 सानिका डिसाइड टू सेव्ह ₹10, ₹11 ऑन सेकंड डे, ₹12 ऑन थर्ड डे. इफ शी डिसाइड टू सेव्ह लाईक दिस, देन ऑन 31 December 2016 व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग. या ठिकाणी पहा क्वेश्चन काय की 1 जानेवारी 2016 सानिकाने डिसाइड केलं. काय डिसाइड केलं? ती पहिल्या दिवशी ₹10 सेव्ह करेल, बचत करेल. दुसऱ्या दिवशी ₹11 करेल. तिसऱ्या दिवशी ₹12 करेल. अशा पद्धतीने जर तिने वर्षभर सेव्हिंग केली तर 31 डिसेंबर 2016 म्हणजे त्या दिवसापर्यंत तिच्याकडे टोटल सेव्हिंग किती असेल, म्हणजे एकूण रुपये किती जमा होतील, या टाईपचा आपल्याला क्वेश्चन आहे. पहा मग आपण करणार काय, पहा या ठिकाणी आपल्याला काय लागेल, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आपल्याला तयार करून घ्यावं लागेल. बरोबर ना? अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय होईल पहा, आपण जर विचार केला, आपण लिहू अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज काय होईल. पहिल्या दिवशी किती रुपये सेव्ह करते ती? ₹10 सेव्ह करते. दुसऱ्या दिवशी किती रुपये? ₹11. तिसऱ्या दिवशी किती? ₹12. अशा पद्धतीने डेली एक रुपये काय करते ती, वाढवते. आणि अशी कितीपर्यंत सेव्हिंग करते ती? पूर्ण वर्षभर, म्हणजे 1 जानेवारी सुरुवात केली आणि 31 डिसेंबर 2016 पर्यंत तिने सेव्हिंग केलेली आहे. आता आपण इथे विचार काय करणार पहा, आपण या ठिकाणी म्हणू ए इज इक्वल टू, ए ची व्हॅल्यू म्हणजे काय असते या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मधील. ए म्हणजे फर्स्ट टर्म, पहिलं पद किती या ठिकाणी 10, ए इज इक्वल टू 10. त्याच्यानंतर आपल्याला म्हणता येईल डी इज इक्वल टू, डी म्हणजे काय असतो, त्या अरिथमॅटिक प्रोग्रेशनच्या टर्म मधील डिफरन्स, ज्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. म्हणजे आपल्याला म्हणता येईल T2 - T1 किंवा 11 - 10, आन्सर इज 1. म्हणजे डी किती आलाय? 1 आलाय. आता आपल्याला ए माहितीये, डी माहितीये. जर आपल्याला पूर्ण वर्षभराची सेव्हिंग करायची म्हणजे काढायची असेल, म्हणजे टोटल सम काढायची असेल, तर आपण एसएनचा फॉर्म्युला अप्लाय करणार. बरोबर ना? परंतु एसएनचा फॉर्म्युला अप्लाय करण्यासाठी आपल्याला एन ची व्हॅल्यू पण माहिती पाहिजे. म्हणजे तिने किती दिवस सेव्हिंग केली हे आपल्याला माहिती पाहिजे. बरोबर? तर किती दिवस सेव्हिंग केली ते कसं काढणार? पूर्ण वर्षभर केले, 1 जानेवारी 16 ते 31 डिसेंबर 16 पर्यंत. आता इथे विचार करणार आपण, हे वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात आपल्याला माहितीये. लीप इयर असेल तर किती असतात आणि लीप इयर नसेल तर किती असतात. तर इथे तुम्ही काय लक्षात घ्यायचंय, या ठिकाणी 2016 कोणतं आहे? लीप इयर आहे. बरोबर ना? लीप इयर असेल तर त्याच्यामध्ये काय असतो, एक जास्त असतो. म्हणजे तुम्हाला माहितीये लीप इयर कसं ओळखायचं हे माहिती ना. आता 2016 ही लीप वर्ष आहे की नाही कसं ठरवायचं, जर त्या वर्षाला किंवा ही जी काही संख्या तयार होते त्या सालाला जर 4 ने भाग गेला तर काय म्हणायचं, ते लीप वर्ष आहे. नाही गेलं तर लीप वर्ष नाही. या ठिकाणी जर पाहिलं तर 4 ने नक्कीच भाग जातोय का, तर ते लीप वर्ष आहे. आणि जर अशा पद्धतीचं जर असेल, जसे की 2000, 1900 या टाईपचे जर साल असेल तर त्याला 400 ने भाग गेला पाहिजे, तेव्हा ते लीप वर्ष असतं. बरोबर आहे? ही गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायची. तर आपलं 2016 आहे, 4 ने नक्कीच भाग जातो, म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, हे लीप वर्ष आहे. लीप वर्ष आहे म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये किती दिवस असणार? 366 दिवस असणार. म्हणजे तिने किती दिवस सेव्हिंग केली? 366 दिवस सेव्हिंग केली. म्हणजे आपल्याला म्हणू या ठिकाणी 2016 इज लीप इयर. 2016 इज लीप इयर. देअरफॉर आपल्याला काय म्हणता येईल, देअरफॉर नंबर ऑफ डेज किंवा एन इज इक्वल टू डायरेक्ट आपण म्हणू देअरफॉर एन इज इक्वल टू किती? 366. एन ची व्हॅल्यू आपण घेतली 366. आता आपल्याला ए माहितीये, डी माहितीये, एन माहितीये. आपण सरळ फॉर्म्युला अप्लाय करू. आपल्याकडे फॉर्म्युला कोणता आहे पहा, एसएन चा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. तर फॉर्म्युला काय आपल्याकडे, एसएन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट टाइम्स ए प्लस n-1 इंटू डी. याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला साहजिकच काय भेटणार आहे, आपली व्हॅल्यू, आपला आन्सर येणार आहे. आता या ठिकाणी एन ची व्हॅल्यू आपण किती घेणार? 366 घेणार पहा. म्हणजे S366 इज इक्वल टू, या ठिकाणी आपण म्हणू 366 भागिले 2 कंसामध्ये 2 इंटू ए ची व्हॅल्यू किती आहे? ए इज इक्वल टू 10 आहे, आपण लिहू 10 प्लस एन ची व्हॅल्यू परत किती? 366 वजा 1 आणि डी ची व्हॅल्यू पुढे किती आहे? डी ची आपली व्हॅल्यू आलेली 1. डी इज इक्वल टू इंटू 1 आपल्याला म्हणता येईल. अशा प्रकारे आपले काय, आपण फक्त काय केले, फॉर्म्युल्यामध्ये किमती पुट केलेल्या आहेत. बरोबर आहे? पुढे काय होईल पहा, 2 ने आपल्याला 366 ला नक्कीच भाग देता येईल. बे एक बे खाली उरला 1, 16 झाले. बे 8 16 आणि 6 बे 3 6, 183 उत्तर आले. आतमध्ये कॅल्क्युलेशन करू आपण. 10 दुने 20 होतात, अधिक 366 मधून 1 गेला 365 आणि 365 एक 365 म्हणजे त्याचा गुणाकार एवढा येते. बरोबर आहे? आता पुढे काय करणार आपण, या दोघांच्या अगोदर बेरीज करून घेऊ.
183 इंटू यांचा जर बेरीज केली किती पहा, हा 5 त्याच्यानंतर 6 2 8 आणि हा 3 म्हणजे 183 आणि 385 यांचा जर गुणाकार केला तर आपल्याला टोटल सेव्हिंग भेटणार आहे. तो गुणाकार आपण या ठिकाणी करूया. किती पहा, 385 गुणिले 183 गुणाकार करतोय आपण. 3 5 15 5 हातचा 1 3 8 24 1 25 7 2 3 3 2 2 11. आता आपण 8 ने मल्टिप्लाय करू. या ठिकाणी 0 लिहितोय. 8 5 40 7 4 8 8 64 4 68 7 6 8 24 6 किती होतात, 30 होतात. आता पुढे काय घेणार, 2 शून्य देणार आपण. 1 ने मल्टिप्लाय करू म्हणजे 5 8 3 1 ने म्हटल्यानंतर तेच येणार आहे. आता फक्त आपल्याला काय करायचंय, बेरीज करा. हे किती येईल, 5 येईल 5 इथे येईल 8 आणि 1 9 5 14 हातचा 1 8 आणि 1 9 1 10 हातचा 1 3 आणि 3 6 आणि 1 7 70,455 रुपये एवढी तिची काय येणार आहे, सेव्हिंग येणार आहे. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल पहा, S366 इज इक्वल टू, म्हणजे आपण फायनल आन्सर काय येणार आहे. देअरफोर आपल्याला विचारले पहा, व्हॉट वुड बी हर टोटल सेव्हिंग. देअरफोर आपल्याला म्हणता येईल हर टोटल सेव्हिंग इज इक्वल टू, हर टोटल सेव्हिंग इज इक्वल टू 70,455 रुपीज किंवा रुपीज 70,455. अशा पद्धतीने आपल्याला काय करायचंय, आन्सर करायचंय. ओके, पुढील क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 2 आहे. अ मॅन बॉरोज रुपीज 8,000 अँड अग्रीज टू रिपे विथ अ टोटल इंटरेस्ट ऑफ रुपीज 1,360 in 12 monthly installments, each installment being less than the preceding one by rupees 40. Find the amount of the first and last installment. आता या ठिकाणी आपल्याला काय सांगितलंय, एका व्यक्तीने काय केलंय, 8,000 रुपये घेतलेले आहेत. बॉरो म्हणजे घेतले, बरोबर ना. त्याच्यानंतर त्याला रिपे करायचे, पुन्हा परतावा कसा करणार आहे, तो टोटल इंटरेस्ट 1,360 रुपये देणार आहे आणि किती मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये पेमेंट करणार आहे टोटल, बरोबर ना. आणि सांगितलं की प्रत्येक इन्स्टॉलमेंट जो असणार आहे तो कसा असणार आहे, आधीच्या इन्स्टॉलमेंटपेक्षा 40 रुपये कमी असणार आहे, बरोबर ना. लेस दॅन द प्रिसिडिंग वन बाय 40 रुपीज. देन फाइंड द अमाउंट ऑफ द फर्स्ट अँड लास्ट इन्स्टॉलमेंट. जर पहिलं इन्स्टॉलमेंट किती असेल आणि लास्ट इन्स्टॉलमेंट किती असेल. तुम्ही पाया टाइप बचत गटाचे हप्ते वगैरे पाहिले असेल ते या पद्धतीने जातात, बरोबर ना. पहिला जर 2,000 असेल तर दुसरा असतो 1860 या पद्धतीने, 1820 या पद्धतीने कमी कमी होत जातात. सेम त्या पद्धतीने सांगितलं की या ठिकाणी काय असणार आहे, नवीनचा हप्ता जो असणार आहे पहिल्या हप्त्यापेक्षा 40 रुपये कमी असणार आहे, बरोबर. आता इथं आपल्याला अगोदर ही गोष्ट विचार करा की त्याला टोटल परत किती रुपये करायचे, बरोबर ना. 12 महिन्यामध्ये त्याने घेतले किती, 8,000 रुपये. इंटरेस्ट किती म्हणजे व्याज किती देणार आहे, तो 1,360. म्हणजे टोटल 8,000 आणि 1,360 एवढी एकूण अमाऊंट तो पुन्हा परतावा करणार आहे, बरोबर ना. मग आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी आपण लिहू वाटल्यास प्रिन्सिपल अमाऊंट. प्रिन्सिपल अमाऊंट म्हणजे कोणती, प्रिन्सिपल अमाऊंट इज इक्वल टू 8,000, बरोबर आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला काय म्हणता येईल, इंटरेस्ट. टोटल इंटरेस्ट इज इक्वल टू, टोटल इंटरेस्ट. टोटल इंटरेस्ट किती आहे, 1,360 रुपये. मग आपल्याला काय म्हणता येईल, टोटल अमाऊंट त्याला रिपे करायची. मग आपण लिहू, अ मॅन विल रिपे टोटल अमाऊंट इज इक्वल टू, किती होईल ती, 8,000 अधिक 1,360 म्हणजे किती होईल ती, 8 आणि 9,360 रुपये त्याला काय करावं लागणार आहे, परत करायचे. परंतु हे 9,360 किती याच्यामध्ये करायचे, त्याला 12 महिन्यामध्ये करायचे, बरोबर ना. मग आपण त्याचा फर्स्ट इन्स्टॉलमेंट मानून घेऊ. पहिलं आपल्याला अरिथमेटिक प्रोग्रेशन जे करायचे पहिले पद म्हणता येईल आपल्याला. आपण लिहू वाटल्यास लेट फर्स्ट इन्स्टॉलमेंट बी X रुपीज. पहिलं इन्स्टॉलमेंट आपण X रुपये मांडलं तर साहजिकच दुसरा आणि तिसरा कसा होणार आहे, 40 ने कमी कमी होत जाणार आहे, बरोबर आहे. देअरफोर आपण लिहू, देअरफोर अरिथमेटिक प्रोग्रेशन इज. अरिथमेटिक प्रोग्रेशन काय होईल पहा, पहिल्या इन्स्टॉलमेंट मध्ये पहिलं पद X आहे, त्याच्या 2 नंबरचा हप्ता ज्याला आपण 2 नंबरचा इन्स्टॉलमेंट काय असणार आहे, 40 ने कमी असणार आहे, X वजा 40 असणार आहे. त्याच्या पुढचं काय असणार आहे, अजून 40 ने कमी म्हणजे X वजा 40 वजा 40 म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, X वजा 80. अशा पद्धतीने काय होणार आहे, 40 ने कमी कमी होत जाणार आहे. अशा प्रकारचे आपले अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार होणार आहे. आता या ठिकाणी जर आपण विचार केला तर आपल्याला काय काय माहिती त्याचा विचार करू. काय काय माहिती आपल्याला, पहिले पण माहिती आपल्याला म्हणता येईल या ठिकाणी A इज इक्वल टू म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे, X आहे. A म्हणजे पहिलं पद X आहे. त्याच्यानंतर आपल्याला D पण माहिती आहे, डिफरन्स कितीचा आहे पहा. D इज इक्वल टू काय असतो,
म्हणजे फरक कितीचा आहे, 40 कमी कमी होते म्हणजे वजा फरक आहे पहा. म्हणजे आपल्याला म्हणता येईल किंवा T2 मायनस T1 x मायनस 40 मायनस x म्हणजे उत्तर आपल्या मध्ये मायनस 40. समजतंय? 40 रुपये कमी कमी होतात म्हणजे d इक्वल टू मायनस 40 आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपल्याला काय करायचंय, यस एन ही व्हॅल्यू माहितीये पहा. म्हणजे आपल्याला म्हणता येईल S12 12 महिन्यामध्ये त्याला किती रुपये करायचे तर ते 9,360 रुपये 12 महिन्यामध्ये करायचे. म्हणजे टोटल अमाऊंट आपल्याला माहिती आहे किती, आपल्याला म्हणता येईल S12 म्हणता येईल. S12 का तर 12 हप्ते त्याला करायचे, बरोबर ना. म्हणजे S12 इज इक्वल टू 9,360 हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे टोटल अमाऊंट एवढी पे करायची. पहिला हप्ता x आहे, प्रत्येकामध्ये नंतर वजा 40 होत जाणार आहे. तर आपण हा SN चा फॉर्म्युला जर अप्लाय केला तर आपल्याला काय भेटणार आहे, x ची व्हॅल्यू भेटेल. म्हणजे आपल्याला फर्स्ट इन्स्टॉलमेंट भेटून जाणार आहे, बरोबर आहे. आपण तसं लिहू पहा, SN इज इक्वल टू काय, SN चा फॉर्म्युला आपल्याकडे n/2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस a प्लस n मायनस 1 इंटू d. याच्यामध्ये जर आपण व्हॅल्यू पुट केल्या तर आपल्याला नक्कीच x ची व्हॅल्यू भेटणार आहे. आपण काय करतोय पहा, SN म्हणजे S12 बरोबर आहे, 12 महिन्यामध्ये त्याला एवढे पेड करायचे. S12 इज इक्वल टू n ची आपण 12 घेतलेली, 12 डिवाइडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस a म्हणजे किती आपला x, a म्हणजे x आहे. त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं प्लस n मीन्स 12 मायनस 1 इंटू d किती आहे साहजिकच, d ची व्हॅल्यू पहा मायनस 40 आहे. म्हणजे वजा 40 ने कमी कमी होते तो हप्ता मायनस 40. हे फक्त आपण कॅल्क्युलेशन करून घेऊ. आता याच्यामध्ये S12 ची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे, 9,360. आपण लिहू तसं 9,360 बरोबर आहे, 9,360 इज इक्वल टू इकडे काय 12 ला जर 2 ने भागले तर किती येणार आहे, 6 येणार आहे. बेस की 12 आतमध्ये जर विचार केला तर 2 गुणिले x 2x, 12 तून 1 गेला 11 आणि याचा पुढे मायनस 40 आहे, बरोबर आहे. आता आपल्याला पुढे गुणाकार करायचा आहे त्यांचा. आपण एक काम करू, 6 आणि इकडे मल्टिप्लाय केले, इकडे लगेच डिवाइड करून घेऊ आपण वाटल्यास. 9,360 भागिले 6 बरोबर इकडे काय राहणार आहे, इकडे राहील 2x प्लस आणि 11 आणि 40 चा जर गुणाकार केला तर प्लस 11 आहे मायनस 40 आहे. 11 + 44 म्हणजे ते वजा 440 होणार आहे. 11 + 44 आणि 1 0, परंतु मायनस प्लसचा गुणाकार मायनस होणार आहे, 2x मायनस 440. आपण पुढे पाहू, 6 ने जर भाग दिला तर किती येणार आहे पहा, 6 1 6 खाली उरले 3 33 झाले, 6 पंचे 30 परत 3 उरले, पुढे 7 36 झाले, 6 6 36 आणि वरती 0 म्हणजे 1560 उत्तर आलेले आहे, बरोबर आहे. आता तुम्ही याचे कॅल्क्युलेशन बाजूला पण करून पाहू शकता सेपरेट डिवाइड करून. 1560 इज इक्वल टू 2x मायनस 440 आले. आता तिकडचे वजा 440 आपण काय करू, इकडं प्लस होणार आहे. म्हणजे 1560 अधिक 440 बरोबर किती राहिले, 2x आले. आता एका दोघांची बेरीज करा, किती होईल पहा, 0 0 0 6 4 10 हातचा आला 1, 5 5 10 हातचा आला 1, किती झाले 2000 रुपये, बरोबर आहे. 2x इज इक्वल टू 2000 आले ना आपलं. मग आता x ची किंमत काढायची, आपण काय करणार, इकडच्या दोन याला डिवाइड करू. डिवाइड केल्यानंतर किती येईल पहा, 2000 डिवाइडेड बाय 2 इज इक्वल टू x. म्हणजेच आपल्याला म्हणते 2 ने भागल्याने किती येणार आहे, 1000, बरोबर आहे. x म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल, फर्स्ट इन्स्टॉलमेंट, बरोबर ना. x म्हणजे आपलं काय आहे, आपण काय म्हणलेलं पहा, लेट फर्स्ट इन्स्टॉलमेंट डी x. म्हणजे आपल्याला म्हणता येईल तसं, देअरफॉर फर्स्ट इन्स्टॉलमेंट इज इक्वल टू ₹1000. 1000 रुपये काय त्याचं पहिलं इन्स्टॉलमेंट आपल्याला आलेले, राईट. आता आपल्याला अजून एक गोष्ट विचारली, ती म्हणजे काय, लास्ट इन्स्टॉलमेंट पण विचारले, बरोबर ना. फर्स्ट आणि लास्ट. आता शेवटचं इन्स्टॉलमेंट काढायचंय म्हणजे आपल्याला काय काढायचंय, TN काढायचंय लास्ट, बरोबर ना. आता शेवटचा हप्ता किती, हप्त्याचा TN चा फॉर्म्युला अप्लाय करणार पहा. जर आपल्याला एखादी अरिथमॅटिक प्रोग्रेशन असेल, त्याच्यातलं एखादं पद काढायचं, पहिलं दुसरं किंवा 5वं 6वं आपल्याला शेवटचं काढायचंय, तर त्यासाठी कोणता फॉर्म्युला अप्लाय करणार, TN चा फॉर्म्युला अप्लाय करणार आपण. TN चा फॉर्म्युला काय आपल्याकडं, a प्लस n मायनस 1 इंटू d. आणि ह्याच्यामध्ये जर विचार केला तर TN म्हणजे किती घेणार आपण, साहजिकच 12 घेणार, कारण शेवटचा हप्ता म्हणजे किती, 12 नंबरचा हप्ता आहे. म्हणजे आपण लिहू T12 इज इक्वल टू, म्हणजे लास्ट नंबर आहे ती, बरोबर ना. T12 इज इक्वल टू a ची व्हॅल्यू किती आहे पहा, a म्हणजे काय, फर्स्ट टर्म जी की x आहे ती किती आलेली आहे, पहिला हप्ता 1000 रुपये. मग आपण लिहू 1000 प्लस n ची व्हॅल्यू किती, 12 मायनस 1 इंटू d. आता d किती आहे, मायनस 40 पहा, d ची व्हॅल्यू आपण मायनस 40 घेतलेली आहे, आपण लिहू मायनस 40, राईट. पुढे काय करता येईल, T12 आपल्याला काढायचंय. मग 1000 प्लस 12 तून 1 गेला 11 गुणले हे वजा 40. 11 आणि 4 वजा 40 चा गुणाकार करा, किती येते बघा, या ठिकाणी 1000. पुढे काय 11 चोक 44 म्हणजे 440
आणि परंतु प्लस मायनसचा गुणाकार मायनस होणार आहे. 1000 मधून आपल्याला 440 वजा करायचे. आपला आन्सर किती येईल बघा. 1000 मधून 440 गेले किती राहतात बाजूला करा. 1000 मायनस 440 किती पाच 0. 10 4 गेले 6. हातचाल 1. 10 5 गेले 5. हातचाल 1 म्हणजे 560 रुपये काय होतात शेवटचा हप्ता होता. आपण म्हणू 560 म्हणजे T12 इज इक्वल टू. समजते कशा पद्धतीने आपण काढले. मग आपण फायनल आन्सर लिहू. Therefore last installment is equal to. Therefore last installment is equal to ₹560. हे त्याचं काय झालं शेवटचा हप्ता. तर पहा मित्रांनो आपण कशा पद्धतीने सॉल्व्ह केले लक्षात आलं असेल तुमच्या. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 3 आहे. Sachin invested in a national saving certificate scheme. In the first year, he invested ₹5,000. In the second year, ₹7,000. In the third year, ₹9,000, and so on. Find the total amount that he invested in 12 years. आता या ठिकाणी काय सांगितलं पहा. सचिन काय करतोय नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये काय करतोय इन्व्हेस्ट करतोय गुंतवणूक करतोय. पहिल्या वर्षामध्ये तो किती 5,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय. दुसऱ्या वर्षामध्ये 7,000 रुपये. तिसऱ्या वर्षामध्ये 9,000 रुपये. अशा प्रकारे पुढे तो वाढत वाढत नेतोय आणि अशी एकूण 12 वर्ष तो काय करतोय इन्व्हेस्ट करतोय. तर 12 वर्षामध्ये त्याने एकूण किती रुपये इन्व्हेस्ट केले या टाईपचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. ओके. तर आपण ही जी इन्व्हेस्टमेंट आहे तुम्ही जर पाहिलं तर 5,000 7,000 9,000 म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे. बरोबर ना. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एपी काय तयार होईल पहा. आपण म्हणू अरिथमॅटिक प्रोग्रेशन इज काय तयार होईल. अरिथमॅटिक प्रोग्रेशन 5,000. त्याच्यानंतर पुढे काय दुसऱ्या वर्षी 7,000 7,000 रुपये. तिसऱ्या वर्षी किती 9,000 रुपये. बरोबर ना. अशा पद्धतीने वाढत वाढत चाललंय. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल एची व्हॅल्यू निघेल पहा. ए इज इक्वल टू किती आहे 5,000. बरोबर आहे. त्याच्यानंतर डी म्हणजे काय दोन्ही मधला डिफरन्स किती येतो T2 मायनस T1 करू बघा. म्हणजे 7,000 मायनस 5,000 किती येणार आहे तो साहजिकच 2,000. म्हणजे डी इज इक्वल टू आपल्याला 2,000 रुपये. आता ए माहितीये डी माहितीये. आता किती 12 वर्षामध्ये एकूण किती इन्व्हेस्ट केले म्हणजे आपल्याला काय फाइंड आउट करायचे तर S12 फाइंड आउट करायचे. सम टोटल सम करायचे आपल्याला. टोटल इन्व्हेस्टमेंट करायची म्हणजे आपल्याला एसएनचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागणार. तर S12 इज इक्वल टू हाऊ मच या टाईपचा आपल्याला क्वेश्चन आहे. ओके. तर आपण काय करणार एसएनचा फॉर्म्युला अप्लाय करू. एसएनचा फॉर्म्युला आपल्याकडे काय पहा. एसएन इज इक्वल टू n/2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n मायनस 1 इंटू डी. बरोबर आहे. हा फॉर्म्युल्यामध्ये बघा व्हॅल्यू पुट करू आपण. एसएन म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल S12 म्हणता येईल कारण n इज इक्वल टू 12 आहे. इज इक्वल टू 12/2 into bracket twice a means what a means 5,000 plus n म्हणजे 12 minus 1 into d किती आहे 2,000 into 2,000. पहा अशा पद्धतीने आपण फक्त व्हॅल्यू पुट केलं. आता पुढे काय ते पहा 2 ने 12 भाग द्या. बेसिक 12 म्हणजे 6. आतमध्ये जर पाहिलं तर 5 दुने 10,000 बरोबर आहे 10,000 प्लस 12 तून 1 गेला 11 गुरुले 2,000 राईट. अशा पद्धतीने आपल्याला पुढे आपण काय करतोय पहा S12 इज इक्वल टू काय म्हणता येईल आपल्याला 6 इंटू ब्रॅकेट आतमध्ये किती हे 10,000 10,000 प्लस पुढे काय म्हणता येईल 11 दुने 22,000 बरोबर 11 दुने 22,000. आता पुढे या दोघांची आपल्याला फक्त काय बेरीज करू म्हणजे किती होईल पहा 6 इंटू 10 आणि 22 किती झाले 32,000. आता 32,000 आणि 6चा गुणाकार करा. आपण काय हे 3 शून्य अगोदर लिहून ठेवू. पुढे पहा 6 दुने 12 हातचाला 1 7 त्रिक 18 ने 19 म्हणजे आपला आन्सर किती येते पहा 1,92,000 रुपये एवढी मोठी त्याची काय होणार आहे सेव्हिंग होणार आहे. कधी 12 वर्षामध्ये. आपण हे नक्कीच अशी सेव्हिंग करू शकता. म्हणजे आपल्याला म्हणता येईल पहा टोटल अमाऊंट ही इन्व्हेस्टेड इन 12 इयर्स इज इक्वल टू टोटल अमाऊंट he invested in 12 years is equal to किती ₹1,92,000 1,92,000. अशा प्रकारे आपला आन्सर आलेला आहे. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 4 आहे आपल्याकडे. देयर इज अन ऑडिटोरियम विथ 27 rows of seats. There are 20 seats in the first row, 22 seats in the second row, 24 seats in the third row, and so on.
फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो अँड ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम. आपल्याला बघा क्वेश्चन काय आपल्याला सांगितलंय एक ऑडिटोरियम आहे त्याच्यामध्ये 27 रांगा येतात. चेअर जे असतात ना चेअरच्या रांगा किती असतात थिएटर प्रमाणे किती असतात 27 रांगा सांगितले याच्यामध्ये. आणि पहिल्या रो मध्ये 20 सीट असतील म्हणजे 20 चेअर असतील. दुसऱ्या रो मध्ये 22 येतात. तिसऱ्या रो मध्ये 24 येईल. अशा प्रकारे दोन दोन वाढत चालेल बरोबर ना 20 22 24 26 28 अशा पद्धतीने. आणि टोटल रांगा किती येतात एकूण 27 आहेत. तर आपल्याला विचारले फाइंड द नंबर ऑफ सीट्स इन द 15th रो म्हणजे 15व्या रांगेमध्ये एकूण किती सीट्स आहेत म्हणजे आपल्याला साहजिक T15 काढावं लागेल बरोबर आहे. त्याचप्रमाणे आपल्याला काय विचारले ऑल्सो फाइंड हाऊ मेनी टोटल सीट्स आर देअर इन द ऑडिटोरियम म्हणजे टोटल सीट किती आहेत पूर्ण ऑडिटोरियम मध्ये. आपल्याला SN ची व्हॅल्यू काढायची आणि N मध्ये किती 27 रांगा येतात. S27 या दोन गोष्टी आपल्याला काढायच्या आहेत. ओके म्हणजे फाइंड आउट करायचं आपल्याला T15 आणि अजून एक काय विचारलंय S27 फाइंड आउट करायचे. क्वेश्चन समजलाय म्हणजे 15व्या रांगेमध्ये किती सीट आहेत म्हणजे T15 काढायचे. आणि अजून एक क्वेश्चन की 27 रांगे मिळून एकूण सीट्स किती आहेत म्हणजे सम काढायची म्हणजे S27 आपल्याला फाइंड आउट करायचे. या दोन गोष्टी करायच्या. त्याच्यासाठी पहा आपल्याला एक अरिथमेटिक प्रोग्रेशन तयार करावं लागणार आहे. ती कोणती त्याच्यात पहिल्या रांगेमध्ये किती येतात 20 येतात म्हणजे आपल्याला म्हणता येईल AP इज अरिथमेटिक प्रोग्रेशन इज काय पहिल्या रांगेमध्ये 20 सीट आहेत. दुसऱ्या रांगेमध्ये किती येतं 22 सीट आहेत. तिसऱ्या रांगेमध्ये आहेत 24. अशा पद्धतीने वाढत वाढत चालली 27व्या रांगेपर्यंत आहे. ओके पहिली रांग दुसरी रांग तिसरी अशा पद्धतीने. आता या ठिकाणी आपल्याला करता येईल पहा या ठिकाणी A म्हणतंय A इज इक्वल टू म्हणजे फर्स्ट टर्म किती आहे A इज इक्वल टू 20. त्याच्यानंतर आपल्याला D ची व्हॅल्यू पण काढता येईल. D म्हणजे काय असतं D म्हणजे डिफरन्स बिटवीन टू टर्म्स कॉन्झिक्युटिव्ह टर्म मात्र 20 आणि 22 आपल्याला बरं किती आहे 22 वजा 20 किंवा तुम्ही T2 मायनस T1 म्हणा किती येणार आहे तो 2 म्हणजे डिफरन्स आलाय 2. त्याच्यानंतर फर्स्ट टर्म पण 20 आहे. या ठिकाणी आपल्याला अगोदर काय काढता येईल T15 नक्कीच काढता येईल. म्हणजे 15व्या रांगेमध्ये एकूण किती सीट्स आहेत ते आपल्याला काढायचे असेल तर म्हणजे 15th टर्म आपल्याला काढायची. आपण फॉर्म्युला अप्लाय करू कोणता TN साठीचा बरोबर ना. TN चा फॉर्म्युला काय आपला TN इज इक्वल टू A प्लस N-1 इंटू D बरोबर आहे. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू किती T15 म्हणजे आपल्याला N च्या जागेवर किती लिहावं लागेल 15 लिहावं लागणार साहजिकच. A ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 20 प्लस N ची व्हॅल्यू किती आहे 15-1 आणि D ची व्हॅल्यू किती आहे 2 आहे म्हणजे आपल्याला म्हणता येईल इंटू 2 बरोबर आहे. पुढे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण पहा 20 प्लस 15 तून 1 गेला 14 गुणिले 2 म्हणजे आपल्याला म्हणता येईल पहा 20 प्लस 14 दुने 28 आणि 28 आणि 20 किती होतात साहजिकच होईल 48 म्हणजे T15 किती आले 48 आले म्हणजे आपल्याला म्हणता येईल देर आर किती 48 सीट्स इन 15th रो बरोबर आहे. आपण जसं लिहू पहा देर आर 48 सीट्स इन 15th रो 15व्या रांगेमध्ये एकूण किती 48 सीट आहेत. अशा प्रकारे आपलं पहिलं आन्सर झालेलं आहे म्हणजे T15 आपल्याला समजलंय. आता पुढे काय आपल्याला S27 काढायचे. त्याच्यासाठी पण आपल्याला A माहितीये D माहितीये S27 सहज काढता येईल. आपण लिहू SN चा फॉर्म्युला आपल्याला अप्लाय करायचा आहे. SN इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो आपला N/2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस A प्लस N-1 इंटू D बरोबर आहे. या चॅप्टर मध्ये दोनच फॉर्म्युले आहेत पहा. पहिला म्हणजे TN चा फॉर्म्युला दुसरा म्हणजे SN चा फॉर्म्युला. ओके एखादी टर्म काढायची असेल टर्म मध्ये किती ते काढायचं असेल तर आपल्याला काय TN यूज करायचंय. एकूण टोटल सम काढायची बेरीज करायची असेल तर SN चा फॉर्म्युला अप्लाय करायचा आहे. मग आपण लिहू S27 इज इक्वल टू 27 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 इंटू A ची व्हॅल्यू किती आहे A इज इक्वल टू 20 2 इंटू 20 प्लस N-1 म्हणजे 27 वजा 1 आणि D ची व्हॅल्यू किती आहे साहजिकच D इज इक्वल टू आपली 2 आलेली आहे बरोबर. D इज इक्वल टू 2 आपण त्याच्यामध्ये पुट करू D इज इक्वल टू 2. आता हे कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण किती ते पहा 27 ला काय 2 ने भाग देत बसायचं नाही पॉईंट मध्ये आन्सर आणायचं नाही. नंतर इकडचे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला नक्की 2 ने भाग देता येईल बरोबर आहे. आतमध्ये करायचं पहा 20 दुने 40 प्लस 27 तून 1 गेला 26 आणि 26 दुने 52 40 आणि 52 चे किती होते पहा बेरीज 27 भागिले 2 गुणले साहजिकच 2 आणि 5 4 9 म्हणजे 92 झाले. आता 2 ने आपल्याला 92 ला सहज भाग देता येईल. किती येणार आहे ते 27 इंटू 2 ने जर भाग दिला तर 92 किती पहा 2 8 आणि खाली किती उरला 1 2 12 म्हणजे 46 दुने 92 27 आणि 46 जर आपण गुणाकार केला तर आपल्याला आपला आन्सर येऊन जाणार आहे. ओके आपण तो गुणाकार करू पहा 27 इंटू 46 किती येते पहा 6 7 42
2 हातचाले 4 6 2 12 16 0 4 7 28 हातचाले 2 4 2 8 2 10. आपण बेरीज करू 2 8 6 14 हातचाला 1 2 1 1242 म्हणजे आपलं उत्तर आलेले 1242. कशाचं आन्सर आले आपलं S27 आले. म्हणजे आपल्याला काय म्हणता येईल या ठिकाणी त्या ऑडिटोरियम मध्ये एकूण सीट्स किती आहेत तर आहेत 1242. देअरफॉर टोटल नंबर ऑफ सीट्स इन ऑडिटोरियम इज इक्वल टू 1242. एकूण किती आहेत 1242 सीट्स त्या ऑडिटोरियम मध्ये. अशा पद्धतीने आपला आन्सर आहे. ओके. त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 5 आहे कारगिल्स टेम्परेचर वॉज रिकॉर्डेड इन अ वीक फ्रॉम मंडे टू सॅटरडे. ऑल रीडिंग्स वेअर इन AP. The sum of the temperatures of the Monday and Saturday was 5 degrees Celsius more than the sum of temperatures of Tuesday and Saturday. If temperature of Wednesday was minus 30 degrees Celsius, then find the temperature on the other 5 days. या ठिकाणी आपल्याला काय सांगितलं कारगिलमध्ये टेम्परेचर रेकॉर्ड केलेले आहेत पूर्ण आठवड्याचं मंडे पासून सॅटर्डे पर्यंत. तर याच्यामध्ये आपल्याला कंडिशन दिली की सम ऑफ टेम्परेचर ऑफ मंडे अँड सॅटर्डे. मंडे आणि सॅटर्डेच्या टेम्परेचरची आपण बेरीज केली तर ती बेरीज ही ट्यूजडे आणि सॅटर्डेच्या बेरजेपेक्षा थोडक्यात 5 ने जास्त आहे, 5 डिग्री जास्त आहे. तर आपल्याला विचारले अजून एक गोष्ट दिली ती म्हणजे वेनसडेचं आपल्याला टेम्परेचर दिले -30 डिग्री सेल्सिअस. तर बाकीच्या सर्व 5 दिवसाचं आपल्याला टेम्परेचर फाइंड आउट करायचे. तर आपण काय करू अगोदर ते दिवस आहेत त्यांच्या पूर्ण आठवड्याचं त्याचं टेम्परेचर आपण मानून घेऊ. आपण लेट द टेम्परेचर शॉर्टकट मध्ये लिहितो लेट द टेम्परेचर ऑफ डेज ऑफ वीक बी. आपण इथे पहा या ठिकाणी मी काय करतो डे आणि त्याच्या खाली त्याचं टेम्परेचर लिहितो. सपोज मी लिहितो मंडे, त्याच्यानंतर पुढे ट्यूजडे, त्याच्यानंतर वेडनेसडे, त्याच्यानंतर थर्सडे, त्याच्यानंतर फ्रायडे आणि लास्ट वन इज सॅटरडे. ओके. अशा प्रकारचे 1 2 3 4 5 6 6 दिवसाचं टेम्परेचर आपल्याला मंडे टू सॅटरडे म्हणले पहा. तर आपण ते लिहिले. मंडेचं टेम्परेचर आपण T1 मानू म्हणजे T1 याचं T2 T3 T4 T5 आणि T6 अशा पद्धतीने. ओके. मंडेचं टेम्परेचर T1 ट्यूजडेचं T2 अशा पद्धतीने. ओके. आणि या ठिकाणी आपल्याला दिलेलं काय पहा टेम्परेचर ऑफ वेडनेसडे वॉज -30 डिग्री सेल्सिअस. वेडनेसडेचं आपल्याला टेम्परेचर दिले किती दिले -30 डिग्री सेल्सिअस. म्हणजे आपण काय म्हणणार T3 इज इक्वल टू डायरेक्ट आपल्याला माहिती आहे T3 इज इक्वल टू -30 डिग्री सेल्सिअस ही आपल्याला माहित आहे. ओके. त्याच्यानंतर आपल्याला काय पहा जी कंडिशन दिली ना त्याचा विचार करू पहा. कंडिशन काय दिली सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे आणि सॅटरडेच्या बेरीज म्हणजे आपण लिहू वाटल्यास फ्रॉम गिव्हन कंडिशन काय दिली सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडेचं टेम्परेचर T1 प्लस सॅटरडेचं टेम्परेचर T6 इज इक्वल टू ह्या दोघांची जी बेरीज आहे ती वॉज 5 डिग्री सेल्सिअस मोर दॅन सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ ट्यूजडे अँड सॅटरडे. आता ट्यूजडे आणि सॅटरडेचं टेम्परेचर काय ट्यूजडेचं T2 सॅटरडेचं T6 म्हणजे T2 प्लस T6 यांच्यापेक्षा कितीने जास्त 5 डिग्री सेल्सिअसने जास्त. समजतंय. पहा वाक्य काय दिले सम ऑफ टेम्परेचर्स ऑफ मंडे अँड सॅटरडे. मंडे आणि सॅटरडेच्या जे काही टेम्परेचर त्यांची बेरीज ही ट्यूजडे आणि सॅटरडेच्या टेम्परेचरपेक्षा 5 ने जास्त. मग त्याच्यामध्ये 5 मिळवले तर ह्या दोघांचं होते. समजतंय. या पद्धतीने आपल्याला कंडिशन दिलेली आहे. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत पहा तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं इकडे पण T6 आहे इकडे पण T6 आहे म्हणजे T6 का आपण डायरेक्ट कॅन्सल केलं तरी हरकत नाही. बरोबर आहे. राहिले काय खाली पहा T1 इज इक्वल टू T2 प्लस 5 म्हणजे 5 डिग्री सेल्सिअस. ओके. आता आपल्याला काय करायचं पहा तुम्ही एक काम जर केलं T2 इथं जसा तसा ठेवला तिकडचा T1 जर तिकडे मायनस केलं तर T2 मायनस T1 आपल्याला भेटणार आहे. बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणू पहा T2 मायनस T1 इज इक्वल टू इकडे काय होणार आहे इकडचे 5 आपण इकडे वजा करणार आहोत. इकडे प्लस पाहिजे इकडे वजा केले काय लक्षात आलंय इकडचा T1 फक्त तिकडे -T1 केला आणि इकडचा +5 तिकडे -5 केला म्हणजे T2 मायनस T1 इज इक्वल टू -5 आले. आणि आपल्या सर्वांना माहितीये T2 मायनस T1 म्हणजे काय असते साहजिकच D. दोन कॉन्सिक्युटिव्ह टर्म म्हटलं तर आपण डिफरन्स घेतला तर तो किती असतोय जो आपला इथून जे अरिथमॅटिक प्रोग्रेशन असते त्याच्यामध्ये असणारा डिफरन्स आहे. म्हणजे आपल्याला T2 मायनस T1 इज इक्वल टू -5 म्हणजे आपल्याला म्हणता येईल
डी इज इक्वल टू -5. समजतंय? आपल्याला डी ची व्हॅल्यू डायरेक्ट भेटून गेलेली आहे. आपल्याला जास्त कॅल्क्युलेशन करण्याची आवश्यकताही नाहीये. ओके, T2 - T1 भेटला. आता पुढे आपल्याला काय दिलंय, हे जे T3 इज इक्वल टू -30 दिलंय ना, म्हणजे T3 माहिती आपल्याला, डी माहिती, त्याच्यावरून आपण A ची व्हॅल्यू सहज काढू शकतो. A म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म, आणि फर्स्ट टर्म जर भेटली तर डी माहिती आपल्याला, तर बाकीच्या सर्व टर्म आपण सहज काढू शकतो. ओके, तर आपण पहा Tn चा फॉर्म्युला अप्लाय करतोय. कोणासाठी? T3 साठी अप्लाय करतो, कारण T3 ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे. ओके, Tn इज इक्वल टू A प्लस n - 1 इंटू डी हा आपला फॉर्म्युला आहे. त्याच्यामध्ये मी T3 म्हणतोय, पहा n ची व्हॅल्यू 3 लिहितोय. T3 इज इक्वल टू A प्लस, इथे काय म्हणणार आपण, 3 - 1 इंटू डी. सॉरी, डी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आलेली आहे आपली किती, -5 इंटू -5. पुढे काय पहा, T3 ची व्हॅल्यू पण आपल्याला माहिती किती आहे, -30 डिग्री. आपण लिहू या ठिकाणी -30 इज इक्वल टू A प्लस, 3 1 केला 2 गुणुले हे पुढे -5. कॅल्क्युलेशन करा. -30 इज इक्वल टू A, 5 दुने -10, 5 दुने 10, परंतु चिन्ह वजा. इकडचा वजा 10 आपण इकडे अधिक करणार आहोत, म्हणजे -30 प्लस 10 इज इक्वल टू A वजा 30 अधिक 10 किती येणार आहे, -20. विरुद्ध चिन्ह असेल तर आपण वजाबाकी करतो. मोठ्यातून लहान संख्या वजा करणार, मोठ्या संख्येचं चिन्ह देणार, म्हणजे -20 इज इक्वल टू A. आणि A म्हणजेच काय, फर्स्ट टर्म. जर आपण म्हणतो पहिलं पद, आपलं काय आलेलं आहे, फर्स्ट टर्म इज दॅट इज मांडे, टेम्परेचर ऑफ मांडे, राईट ना. म्हणजे आपल्याला म्हणता येईल T1 इज इक्वल टू -20, राईट ना. देअरफॉर T1 इज इक्वल टू -20. फर्स्ट टर्म म्हणजे T1 आपल्याला आहे. म्हणजे T1 म्हणजे कोणाचं टेम्परेचर, मांडेचं टेम्परेचर आहे. आता आपल्याला सर्वचे सर्व टेम्परेचर सहज काढता येतील. ते कसे काढायचे पहा, आपण या ठिकाणी लिहू. देअरफॉर टेम्परेचर्स ऑफ द डे आर ऍज फॉलो. आपण म्हणून वाटल्यास खालील पद्धतीने कशी पहा. सुरुवातीला आपण काय म्हणतोय, मंडेचं टेम्परेचर काय, मंडेचं टेम्परेचर आपल्याला आलेलं आहे ते किती आहे, T1 म्हणजे किती, फर्स्ट टर्म -20 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरं कोणाचं काढायचंय, ट्यूजडे म्हणजे T2 काढायचं आपल्याला. आपण लिहू ट्यूजडेचं टेम्परेचर काढायचं म्हणजे काय, T2 काढायचं आहे. आणि T2 म्हणजे काय, T1 मध्ये आपल्याला डी ऍड करावं लागेल. आपल्याला जर फर्स्ट टर्म माहितीये, सेकंड टर्म काढायची तर आपल्याला डिफरन्स त्याच्यामध्ये ऍड करायचं फक्त. म्हणजे काय होणार आहे पहा, आपण म्हणू T1 प्लस डी, बरोबर. T1 प्लस डी म्हणल्यानंतर पुढे काय म्हणता येईल, आपल्याला T1 ची व्हॅल्यू आलेली -20. आपण लिहू -20 आणि प्लस डी ची व्हॅल्यू किती आपली, डी इज इक्वल टू आलेली पहा डी इज इक्वल टू -5 आलेली आहे. आपण लिहू इज इक्वल टू पुढे +-5. आता हे प्लस मायनस लिहिण्यापेक्षा डायरेक्ट मायनस लिहिलं तर हरकत नाही. म्हणजे आपल्याला म्हणता येईल इज इक्वल टू -20 - 5 मीन्स -25 डिग्री सेल्सिअस. कोणाचं आलंय, ट्यूजडेचं टेम्परेचर आलंय. मंडेचं -20, ट्यूजडेचं आलंय -25. त्याच्यानंतर थर्सडे आहे, सॉरी कोणता, वेडनेसडे आहे. वेडनेसडेचं टेम्परेचर ऑलरेडी दिलेलं आपल्याला -30 डिग्री, ते आपल्याला विचारलेलं नाहीये. तर तरी पण तुम्ही लिहू शकता T3 म्हणजेच वेडनेसडे इज इक्वल टू -30 डिग्री. त्याच्यानंतर आपल्याला थर्सडेचे काढायचे पहा. आपण लिहू थर्सडेचं टेम्परेचर कसं काढणार, थर्सडे म्हणजे काय, आपल्याला काढायचं T4. थर्सडे म्हणजे आपल्याला काय काढायचे, T4 काढायचे. आणि T4 म्हणजे काय, T3 म्हणजे डी ऍड करू, तर T3 आपल्याला लिहिता येईल T3 प्लस डी. म्हणजेच पुढे काय म्हणता येईल आपल्याला, T3 ची व्हॅल्यू किती आलेली आहे, T3 म्हणजे आपला आहे -30 डिग्री, म्हणजे -30. पुढे डी ची व्हॅल्यू किती आहे पहा, डी इज इक्वल टू -5. आपण पुढे लिहू -5 इज इक्वल टू 6 अधिक -35 डिग्री सेल्सिअस. एवढं आन्सर येणार आहे. हे कोणाचं आलंय, थर्सडेचं आलंय. थर्सडे झाला. पुढे काय, फ्रायडेचं टेम्परेचर तुम्ही सर्च करू शकता. फ्रायडेचं टेम्परेचर म्हणजे काय करायचं, आपल्याला T5 काढायचं आहे. T5 म्हणजे काय करायचं तुम्हाला, T5 म्हणजे T4 मध्ये डी ऍड करा. T4 किती आहे आपला, -35. मी डायरेक्ट लिहिते पहा -35 आणि पुढे डी ची व्हॅल्यू -5, म्हणजे आन्सर किती येणार ते -40 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. वजा 40 डिग्री सेल्सिअस येईल. आणि लास्ट वन इज, ते म्हणजे सॅटर्डेचं टेम्परेचर तुम्हाला विचारलंय. सॅटर्डेचं टेम्परेचर तुम्हाला इथे, सॅटर्डे म्हणजे त्याचं टेम्परेचर किती आहे, T6 आहे. आपण लिहू T6 इज इक्वल टू, आता त्याच्यामध्ये T6 म्हणजे काय, T5 मध्ये आपल्याला काय करायचंय, डी ऍड करायचं आहे. T5 आलेले आहे -40 डिग्री आणि त्याच्यामध्ये किती ऍड करायचंय, डी, म्हणजे तिची व्हॅल्यू आहे -5. पुढे लिहू आपण -5 इज इक्वल टू -45 डिग्री सेल्सिअस. अशा पद्धतीने आपले काय झालेले टेम्परेचर आलेले सर्वांचं. कशा पद्धतीने पहा, मंडेचं टेम्परेचर -30, ट्यूजडेचं टेम्परेचर आलेले -25 म्हणजे -25,
म्हणजे -20, -25, त्याच्यानंतर -30, -35, -40 आणि -45 अशा पद्धतीने बरोबर डी -5 चा फरक आहे त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येऊन जाईल. अशा पण आपले काय केले सर्व टेम्परेचर काढले आहेत. ओके, त्यानंतर पहा क्वेश्चन नंबर 6 आहे. ऑन द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे ट्री प्लांटेशन प्रोग्राम वॉज अरेंज्ड on land which is triangular in shape. Trees are planted such that in the first row there is one tree, in the second row there are two trees, in the third row there are three trees, and so on. Find the total number of trees in 25 rows. या ठिकाणी आपल्याला सांगितलंय काय, हा शेवटचा क्वेश्चन आहे, खूप सिंपल आहे बा, तुम्हाला सहज समजून जाईल असा. तो म्हणजे काय, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आपल्याला ट्री प्लांटेशन प्रोग्राम आयोजित केलाय झाडं लावण्याचा. तर ते अशा पद्धतीने झाडं लावलेत की तो ट्रायंग्युलर शेप आहे, त्या जमिनीचा काय ट्रायंग्युलर म्हणजे त्रिकोणाकृती आपण त्याला म्हणू शकतो आकार आहे. अशा प्रकारची एक लँड आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला झाडं लावायचे. तर ते कशा पद्धतीने लावलेत, तर ते अशा पण लावलेत पहा. पहिल्या रो मध्ये एकच झाड आहे, म्हणजे आपण म्हणू शकतो फर्स्ट रो एक झाड, समजा सेकंड रो आहे त्याच्यामध्ये किती झाड आहेत, 2 झाड आहेत. अशा पद्धतीने समजा तिसरी रो आहे त्याच्यामध्ये किती झाड आहेत, 3 झाड आहेत. चौथी रो आहे त्याच्यामध्ये सपोज 4 झाड आहेत. अशा पद्धतीने काय होते ते ट्रायंगल शेप वाढत जाते, बरोबर ना. फर्स्ट रो मध्ये 1, दुसऱ्यामध्ये 2 झाड, तिसऱ्यामध्ये 3 झाड, चौथ्यामध्ये 4. अशा पद्धतीने काय झालेले असे एकूण रांगा किती येतात, 25 रोज आहेत टोटल. तर आपल्याला विचारलंय की फाइंड द टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज. 25 रोज मध्ये एकूण किती झाडं असतील, तर आपल्याला काय करावं लागेल, साहजिकच एसएनचा फॉर्म्युला अप्लाय करावा लागेल, बरोबर ना. तर आपण अगोदर लिहू वाटल्यास अरिथमॅटिक प्रोग्रेशन काय करावे, पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 2 म्हणजे अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. साहजिकच म्हणते आपल्याला एपी इज काय, एपी आपली पहिल्यामध्ये 1, दुसऱ्यामध्ये 2, तिसऱ्यामध्ये 3, अशा पद्धतीने किती आहे, लास्ट आपल्याला 25 आहे. शेवटच्या रांगेमध्ये 25वी रांग आहे, त्याच्यामध्ये किती असणार आहेत, 25 असणार आहेत. म्हणजे आपल्याला या ठिकाणी लास्ट टर्म सुद्धा माहिती आहे पहा. तुम्ही 2 पैकी कोणताही फॉर्म्युला युज करू शकता, काही अडचण नाही. ओके, तर या ठिकाणी आपण म्हणू ए इज इक्वल टू किती, 1, हे म्हणजे फर्स्ट टर्म. त्याच्यानंतर डी म्हणजे काय, आपल्याला डिफरन्स म्हणता येईल, तो काय T2 - T1, म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय सांगता येईल, 2 वजा 1 किती येणार आहे, 2 - 1 इज 1. म्हणजे ए इज इक्वल टू 1, डी इज ऑल्सो इक्वल टू 1. नंतर आपल्याला काढता येईल डायरेक्ट S25, बरोबर ना. S25 म्हणजे काय, आपण फॉर्म्युला अप्लाय करायचा एसएनचा फॉर्म्युला. तर एसएनचा फॉर्म्युला काय सर्वांना माहिती आहे, एसएन इज इक्वल टू काय, n/2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस ए प्लस n-1 इंटू डी. याच्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू फक्त, म्हणजे आपल्याला म्हणता येईल S25 इज इक्वल टू 25 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट ट्वाइस ए, ए मीन्स व्हॉट, ए मीन्स 1 प्लस n-1 म्हणजे आपल्याला म्हणता येईल 25 - 1 इंटू डी ची पण व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. म्हणजे पुढे काय होईल पहा, 25 डिवायडेड बाय 2 इंटू ब्रॅकेट 2 1 2 प्लस 25 ने गेला 24 आणि 24 1 24. पुढे काय होईल पहा, या ठिकाणी 24 आणि 2 ची आपण बेरीज करू फक्त, 25/2 गुणिले 24 आणि 2 किती झाले, 26. या ठिकाणी 2 ने आपल्याला 26 ला भाग देता येईल, किती येणार आहे. पुढे केल्यानंतर आपल्याला म्हणता येईल S25 इज इक्वल टू 2 ने 26 ला भाग दिला 13 झाले, म्हणजे 25 गुणिले 13 एवढंच राहिलं. आणि 25 आणि 13चा जर गुणाकार केला तर आपल्याला एकूण येणार आहे. आपण गुणाकार करू पहा, 25 × 75 हातच्याले 7, 25 × 25 सारखी झाले 32, म्हणजे 325 एवढा आन्सर आलेला आपला S25 इज इक्वल टू 325. म्हणजे आपल्याला काय लिहिता येईल पहा, देअरफॉर टोटल नंबर ऑफ ट्रीज, आपण लिहू देअरफॉर टोटल नंबर ऑफ ट्रीज, टोटल नंबर ऑफ ट्रीज इन 25 रोज इज इक्वल टू 325, बरोबर ना. 25 रो मध्ये एकूण 325 झाडं लावलेली आहेत. अशा प्रकारचा आपला हा क्वेश्चन आहे. तर पहा मित्रांनो, आपण हे जे आहे प्रॅक्टिस सेट 3.4 पूर्णचे पूर्ण कव्हर केलेलं आहे. तुम्हाला नक्कीच समजलं असेल, ठीक आहे. याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर नक्कीच तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. त्याचबरोबर मित्रांनो आपल्या चॅनलला सपोर्ट करा, म्हणजे सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.